राज्यात विरोधकांमध्ये सर्वात जास्त खासदार आणि क्रमांक 2चे आमदार असूनही काँग्रेसला कवडीचीही किंमत उरलेली नाहीये. आणि हे आम्ही राज्यात ज्या चालू राजकीय घडामोडी आहेत त्या आधारावरती बोलत आहोत. अलीकडेच राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या नावांची निश्चिती झाली, घासाघीस झाली. त्यामध्ये गरज नसताना काँग्रेसला एक पाऊल मागे यावं लागलं. पण तुम्हाला माहिती आहे, फक्त राज्यसभाच नाही तर मागच्या काही महिन्यांपासूनच्या किंवा अगदी 2024च्या निवडणुकी आधीपासून काँग्रेसला प्रत्येक वेळेला ॲडजस्ट करावं लागतंय. विशेष म्हणजे याबद्दल केंद्रातल्या नेतृत्वाला काही वाटत नाही आणि राज्यातल्या नेतृत्वाला देखील सिरियसनेस नसल्यासारखंच आहे. काय काय घडतंय सविस्तर सांगणार आहोत. पण या पिछेहाटीला काँग्रेसच जबाबदार आहे का? आपल्या सहकारी पक्षांसोबत बोलणी करायला, संवाद साधायला योग्य असे नेते पक्षामध्ये राहिलेले नाहीत का? काँग्रेसची आक्रमकता कुठे गेलेली आहे? तुलनेने कमी जागा असूनही उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष का काँग्रेसपेक्षा वरचढ ठरतोय? ठाकरे पवारांच्या मागे काँग्रेसची खरंच फरफट होतीये का? विश्लेषण करू या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काँग्रेसच्या बाबतीतली तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसच्या सावलीचा आधार घेऊन मोठे झाले त्याच पक्षांच्या सावलीखाली दबलाय सर्वात जुना आणि मोठा पक्ष काँग्रेस. 14 खासदार आणि 16 आमदार आहेत काँग्रेसचे. पण तरीही 20 आमदार आणि 9 खासदार असलेल्या उद्धव सेनेचा आणि 8 खासदार आणि 10 आमदार असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच आवाज हा जास्त असल्याचं दिसून येते. 2014 पर्यंत काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष होता. राष्ट्रवादी हा सुद्धा मूळ काँग्रेसच आहे. ते कायम एकत्रच निवडणूक लढवत आलेले आहेत. 2019 पासून उद्धव सेना सोबत आली. आता 3 पक्ष एकत्र आहेत. त्यात संख्याबळ आजही काँग्रेसचंच जास्त आहे. पण जागा वाटप असो किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे निर्णय काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही हे उघडपणे दिसून येत आहे. राज्यसभेमध्ये डावललं हे अगदी लेटेस्ट उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. महाविकास आघाडीच्या वाट्याला जी एक जागा आली होती ती लढवायला काँग्रेस इच्छुक होती. पण ठाकरे पवारांपुढे काहीही चाललं नाही. ज्या पक्षाचे सर्वात कमी खासदार आहेत त्या पवारांच्या राष्ट्रवादीने इथे आपला उमेदवार दिला. वास्तविक ही जागा काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं, कारण येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना जायचं आहे. म्हणजे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी, विधान परिषदेसाठी उद्धव सेना. मग काँग्रेस कुठे आहे हा प्रश्न आहे. महानगरपालिकेला केली होती कोंडी. अनेक ठिकाणी उद्धव सेनेने काँग्रेसची कोंडी केली होती उघडपणे. उद्धव सेनेने एकतर काँग्रेस राष्ट्रवादीला, त्यातही काँग्रेसला विश्वासात न घेता राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती केली. जेव्हा काँग्रेसने मुंबईमध्ये वंचितसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव सेना नाराज झाली होती, जे वास्तविक अपेक्षित नव्हतं. मुळात राज ठाकरे सोबत आल्याच्या नंतर आपल्याला काँग्रेसची काहीही गरज नाही, BMC आपण काबीज करू अशा आविर्भावात उद्धव सेना होती. ज्याचा परिणाम काय झाला हे आपल्यासमोर आहे. काँग्रेसला कमी लेखलं, पण काँग्रेसने 24 जागा मिळवल्या. इकडे उद्धव सेनेसोबत मनसे असून देखील सत्ता काही मिळाली नाही. बरं, हे इथंच थांबत नाही. चंद्रपूरमध्ये आघाडी असूनही उद्धव सेनेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वरून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह असल्याची मुक्ताफळं उधळली. या सगळ्यानंतरही काँग्रेसने परभणीमध्ये उद्धव सेनेला पाठिंबा दिला. आता या सगळ्या घडामोडी पाहता कोण कुणाला कमी लेखतंय हे तुम्हीच सांगा. या सगळ्या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार आहे का? तर हो. लोकसभेत इतर 2 पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवल्या. त्याआधी काय हमरतिमरी सुरू होती? त्या सांगलीच्या जागेसाठी उद्धव सेनेने काय काय नाही केलं? नौखा आणि तोही अराजकीय उमेदवार दिला, जो आत्ता उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबर नाहीये सुद्धा. त्या उमेदवारासाठी काँग्रेसवरती दादागिरी केली, भांडण केलं आणि ही दादागिरी काँग्रेसला मोडून सुद्धा काढता आली नाही. नाहीतर विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभं करण्याची वेळच आली नसती. लोकसभेला हे होऊन सुद्धा पुन्हा विधानसभेमध्ये उद्धव सेनेने दमदाटी करायला सुरुवात केली. काँग्रेसला योग्य ती वागणूक दिली नाही. माध्यमांसमोर काँग्रेसची मापं काढली.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत संजय राऊत यांचा वाद आणि मग माध्यमांसमोर जे काही सुरू होतं झालं त्यावरून लोकांमध्ये असा काही मेसेज गेला की त्याचा काँग्रेसला फटका बसला. उद्धव सेनेच्या या अरेरावीला चलाखीने उत्तर देणारा कुणीच नव्हता का काँग्रेसमध्ये, किंवा नाहीये का आत्ता? का सगळे गेले सोडून? कुणी ना कुणीतरी असेलच ना. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि मग अलीकडचेच प्रदेशाध्यक्ष झालेले हर्षवर्धन सपकाळ, कुणीच नाहीये. प्रत्येक वेळी सहकारी पक्ष आपलं अवमूल्यन करत असताना काँग्रेसने कठोर किंवा आक्रमक भूमिका घ्यायला हवी, जी की आत्तापर्यंत घेतलेली नाहीये. ईव्हीएमचा विषय असो की गौतम अदानींचा, काँग्रेसची प्रखरता ही आपल्याला कुठेच दिसून येत नाही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. कारण या विषयावरती काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक तर आहेत, किमान आपल्या नेत्याचा तरी आदर्श महाराष्ट्र काँग्रेसने घ्यायला हवा. कोणताही ज्वलंत विषय असेल तर काँग्रेसने आंदोलन केलं की नाही हे आपल्याला शोधायला लागतं. संजय राऊत ज्याप्रमाणे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात, तसं काँग्रेसमध्ये कुणीच आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचीच गळचेपी होते आणि काँग्रेसला हे एकतर समजत नाहीये किंवा मग समजून घ्यायचं नाही. विरोधी पक्षनेतेपद अजूनही रिक्त आहे. या विषयावरती उद्धव सेना आक्रमकपणे बोलताना आपल्याला दिसून येते, पण काँग्रेस का नाही हा सवाल आहे. अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेते हे पराभूत झाले. त्याची कारणं किंवा जर का काही ईव्हीएमचा घोटाळा असेल तर तो शोधण्याचा काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला का? नाही केला, कारण त्यांना गरजच नाही. प्रदेशाध्यक्ष आपल्या वक्तव्याने आगीत तेल ओततात. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक भूमिका घेण्याच्या नादात काहीतरीच बोलतात. मग त्यामुळे नको तो वाद उफाळून येतो आणि बदनामी काँग्रेसचीच होते, भले त्यांचा उद्देश काहीही असो. पण त्यानंतर मग सहकारी पक्षच हात झटकून नेतात. टिपू सुलतान प्रकरणी केलेलं वक्तव्य बघा. अधूनमधून काहीतरी असं बोलतात की ज्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येईल आणि सहकारी पक्ष देखील नाराज होतील. कुठे आहेत नाना पटोले? कुठे आहेत? दुर्मिळ झालंय त्यांचं दिसणं. त्यानंतर सरकारच्या धोरणांवरती आक्रमकपणे प्रतिक्रिया देणं आणि टीका करणं. प्रदेशाध्यक्ष असताना थोडे बहुत दिसायचं आपल्याला ते. ज्या काही प्रतिक्रिया द्यायचे त्या फार काही आक्रमक नसायच्या. उलट त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात सहकारी पक्षांसोबतच नाही तर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह कसा वाढला हे आपण त्यावेळच्या आणि अलीकडच्या काही घडामोडी वाचल्यानंतर आपल्याला दिसून येतं. पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांची नाराजी कॅमेऱ्यासमोर आपल्याला दिसून आली होती. बाळासाहेब थोरात तर काँग्रेस सोडतील एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. चिघळली होती परिस्थिती किंवा चिघळवली होती असंही आपण म्हणू शकतो. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष, भंडारा गोंदियाचे खासदार आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी मोठमोठी आणि महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. साकोलीचे विद्यमान आमदार ते आहेत. एवढं सगळं पाहता त्यांना सध्याच्या परिस्थितीवर काहीही बोलावंसं वाटत नाही किंवा सरकारी धोरणांवरती टीका करावीशी वाटत नाहीये का? जाणवेल इतकी अलिप्तता का स्वीकारली आहे नाना पटोले यांनी? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता तर अशी चर्चा सुरू झाली आहे की ते पुन्हा भाजपत जाणार आहेत. अर्थात याबद्दल मराठी मूडकडे कुठलीही खात्रीलायक माहिती नाहीये. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ते ज्या मतदारसंघातून येतात तो परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कमी फरकाने यावेळी ते निवडून आलेले आहेत. आता काँग्रेसचा जबाबदार चेहरा म्हणून जे त्यांनी करायला हवं तसं काहीच होताना दिसत नाहीये. त्यामुळे सहकारी पक्षांकडून अक्षरशः काँग्रेसची फरफट होतीये. त्यामध्ये नाना पटोले यांचाही वाटा आहे काँग्रेस नेते म्हणून. 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यावेळी पराभूत झाले, तेही अमोल खताळ या एका नवख्या उमेदवाराकडून. तेव्हा त्यांना यामध्ये काहीच कसं वावगं वाटलं नाही हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे जे काँग्रेसचे विरोधक राहिलेले आहेत आत्तापर्यंत त्या राज ठाकरेंनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. पण काँग्रेसला मात्र काहीही करावंसं वाटलं नाही. काँग्रेसच्या प्रत्येकच नेत्याबद्दल बोलत बसलो तर व्हिडिओ किती लांबलचक होईल माहीत नाही. पण ही फरफट थांबवायची की नाही हे आता काँग्रेसला ठरवावं लागणार आहे. नाहीतर पक्ष अजून कुणाकुणाच्या सावलीत हरवून जाईल हे सांगता येणार नाही. शरद पवारांच्या भाषेतच सांगायचं झालं तर ठाकरे पवार यांच्या लेखी काँग्रेसला कवडीचीही किंमत उरलेली नाहीये. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या दबावाखालच्या
काँग्रेसच्या या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.